अर्थ नाही. एनडीएला पाठिंबा देण्यापेक्षा पवारसाहेबांचं महिला धोरण आपल्याला माहिती आहे आणि त्या धोरणाच्या संदर्भात महिला आरक्षणाच्या संदर्भात विषय असेल त्यावेळेला आम्ही निश्चितपणाने विचार करू शकतो. आज विधान भवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आले आणि काही कारणास्तव आराम करण्याकरिता ते एकनाथ शिंदेंच्या कॅबिनमध्ये गेले. त्याचबरोबर अनेक म्हणजे तुमच्या पक्षाचे सगळेच नेते त्या कॅबिनमध्ये गेले. नेमकं काय घडलं काय असं की स्वतः पवारसाहेब विधान भवनात येताच आराम करण्याकरिता एकनाथ शिंदेंच्या कॅबिनमध्ये? नाही, काय झालं की आज महाराष्ट्र आणि बेळगाव सीमावादाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बैठक होती. त्या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ती समिती होती. पवारसाहेब त्या समितीच्या बैठकीला उपस्थित राहिले होते आणि विधिमंडळामध्ये आमचे नेते येतात म्हटलं, आमचं दैवत येतं म्हटल्यानंतर सगळे आमदार आणि खासदार जे उपस्थित होते ते पवारसाहेबांच्याबरोबर तिथे होते. जाता जाता सगळ्या आमदारांची भेटावं, इथे आल्यानंतर चर्चा करावी, कारण त्या कमिटीच्या बैठकीला त्यांना आमदारांना वगैरे जाता आलं नाही, म्हणून त्यांच्याबरोबर भेटावं म्हणून जिथून ते जाणार होते, जिथं गाडी आता पवारसाहेबांना आपल्या माहिती आहे तब्येतीच्यामुळे जवळच्या जवळ तिथं आपल्याला एंट्री केली होती. तिथेच बाजूला एकनाथ शिंदेंची कॅबिन होती. तिथं सगळ्यांची गप्पा गोष्टी करण्यासाठी साहेब उपस्थित राहिले. हा योगायोग होता, त्याला कुठलाही राजकीय अर्थ लावू नये. नाही, पण हा योगायोग अत्यंत म्हणजे खूप जवळपास झाला, कारण की एकीकडे एनडीएमध्ये शरद पवारांचा पक्ष जाणार, शरद पवारांचे नेते जाणार असं म्हटलं जातं आहे आणि त्याच वेळी ही नेमकी खेळी झाली किंवा अशा पद्धतीची कृती झाली. कसं पाहता ह्या गोष्टी? मी तुम्हाला खरं सांगू का, मी त्या दिवशी सांगितलं आम्हाला काय निर्णय घ्यायचा तर तुम्हाला सांगून निर्णय घेऊ. पण गेल्या काही दिवसापासून रोज जे काय चाललं जातं ना की नाही आता एन डी एमध्ये सामील होणार आहेत, विलिनीकरण होणार आहेत, असं होणार आहे, तसं होणार, अजिबात तसं काही नाही. नेमक्या 3-4 चर्चा आहेत. आता त्यामध्ये मी पहिली चर्चा सांगतो की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांचा पक्ष हा एनडीएमध्ये जाणार, कारण की डिलिमिटेशन बिल जे आहे ते काही करून सत्ताधाऱ्यांना पास करायचं आणि त्यासाठी समर्थन कुठेतरी शरद पवारांच्या पक्षाचं मिळणार. दुसरी एक चर्चा आहे ती की म्हणजे काँग्रेससोबत विलिनीकरणासंदर्भात. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्यासोबत विलिनीकरणासंदर्भात. नेमके या 3 चर्चांपैकी कुठली चर्चा खरी मानाल? चर्चेमध्ये अर्थ नाही. एनडीएला पाठिंबा देण्यापेक्षा पवारसाहेबांचं महिला धोरण आपल्याला माहिती आहे आणि त्या धोरणाच्या संदर्भात महिला आरक्षणाच्या संदर्भात विषय असेल त्यावेळेला आम्ही निश्चितपणाने विचार करू शकतो. परंतु एन डीमध्ये सामील व्हायचा असा कुठलाही विषय नाही, त्याला राजकीय अर्थ राहू नका. दुसरा गोष्ट जी आहे, या असलेल्या सगळ्या घडामोडीमध्ये जी काही चर्चा 2-3 दिवसापासून आहे की राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण होईल किंवा मग आम्ही असं करणार, तसं काही नाही आहे. मला उलट असं सांगावंसं वाटतं की अशा प्रकारची चर्चा कोण करतो आहे याचंच मला आश्चर्य वाटतं आहे की या सर्व घडामोडी बघितल्यानंतर असं काही होणार नाही. 2029ला आमचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये फार ताकदीने तुम्हाला उभं राहिलेला पाहायला मिळेल. कोणती चाचपणी किंवा इतर काही बात नाही, अजिबात नाही. एकनाथ शिंदेसोबत आज काही संवाद झाला पवार साहेबांचा? अजिबात तशी काही चर्चा झाली नाही आणि असा काही संवाद वगैरे काही झाला नाही. आता त्यांच्या दालनात आल्यानंतर त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एका पक्षाचे नेते म्हणले, त्यांनी स्वागत केलं, एवढंच फक्त विषय झाला, बाकी काय नाही झालं. त्यांच्यामध्ये काही गुप्त बैठक झाली? आम्ही सर्व होतो, कसली गुप्त बैठक? नक्कीच. आणि पवारसाहेब सर्वांच्या समोर आले, असं मागे लपून थोडी आलेत काय? नाही, असं काय झालेलं. आणि मी तुम्हाला सांगतो, या चर्चा थांबवाव्या. आमच्या लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची संभ्रम निर्माण होतोय, त्यामुळे मला वाटतं की हा चर्चा सगळ्या थांबून टाकाव्या असं मला वाटतं. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांची देखील कृती फार वेगळी पाहायला मिळते. त्यांचं शेतकऱ्यांसाठी झालेलं आंदोलन, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी झालेलं आंदोलन, त्या कोणत्याच म्हणजे ह्याच्यामध्ये आंदोलनामध्ये पक्षाचे नेते किंवा तुम्ही कुठेच उपस्थित नव्हतात. नेमकं काय आंदोलन शेतकऱ्यांचं केलं, पक्षविरोध केले, तेव्हा आम्ही सर्वजण, मी, सुप्रियाताई वगैरे आम्ही सगळे आंदोलनाला होतो. आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना लोकांच्या प्रश्नासाठी जायचं असेल तर पक्षाने त्यांना काय आपण असं सांगितलं नाही तुम्ही जाऊच नका. ते आजही या बैठकीला नव्हते स्वतः. त्यांना तो प्रश्न त्यांना विचारा. मी एवढंच सांगतो की ते अशा प्रकारचा पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी होत असतानाच आता म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे एकंदरीत ज्या पद्धतीने सत्ता समीकरणं चालू आहेत, ठाकरेंचे 6 खासदार गेलेले आहेत, कुठेतरी म्हणजे आपल्याही पक्षाला मोठी जबाबदारी मिळावी, आपलाही पक्ष कुठेतरी सत्तेमध्ये जाऊन एका मोठ्या पदावर जावा अशी कधी इच्छा होत नाही? नाही, आता अशा प्रकारची इच्छा आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये नाही. आम्हाला एकच कळतं की लढाईचं, संघर्ष करायचा आणि परत एकदा आत्मविश्वास जो आमच्या नेत्यांचा आहे
परत एकदा आपण उभं राहून त्या ठिकाणी इतिहास घडवायचा. मिसिंग लिंकमध्ये झालेला प्रकार कसा पाहताय? कारण की मुख्यमंत्र्यांनी म्हणजे जो विरोधकांनी टोला लगावलाय, मुख्यमंत्र्यांनी थेट आज खडसावून सांगितलंय माझ्यावर टीका करा, माझी बदनामी करा, परंतु राज्याची बदनामी केली तर त्याला सोडणार नाही. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकला महाराष्ट्र राज्याच्या बाबतीमधला विषय कसा घेतला कळलं नाही. मुख्यमंत्र्यांनी उलट असं सांगायला पाहिजे की त्यांची प्रतिमा बघून की काही नाही, मी ह्या झालेल्या सगळ्या चौकशीत कारवाई करतो. आज तुम्ही अधिकारी ती राज्यावर कुठं टीका केली, मुख्यमंत्र्यांवर कुठं टीका केली? टीका त्या कामावर केली. सरकार कशा पद्धतीने घाईघाईत काम करतं, कशा पद्धतीने जे अधिकारी दोष आहे. आज मला सांगा की या मिसिंग लिंकचा वरचा भाग पडतो, आजूबाजूला सगळीकडे लिकेज होतं आणि त्याचबरोबर जुन्या असलेल्या बोगद्यामध्ये जशा प्रकारे संरक्षण जाळ्या, संरक्षणचे सिमेंटचे थर लावले, तसं का केलं नाही? का ह्या अधिकाऱ्यांना अगोदर कळलं नाही? याच्याबाबतीत चौकशी करून कारवाई करायला पाहिजे. उलट जे विरोध करून बोलतायत की हे चुकीचं झालं आहे, त्याला धमकी देण्याचा प्रयत्न राज्यात सुरू होत आहे. तर मला वाटतं की हे चुकीचं आहे. एक शेवटचा प्रश्न, आजच्या बैठकीसंदर्भात सीमा प्रश्न हा लवकरच मार्गी लागला जाईल, आजच्या बैठकीमध्ये काही त्या संदर्भात संकेत मिळाले? कायदेशीर बाबीमध्ये महाराष्ट्र राज्यात त्यांच्या पाठीमागे अशा प्रकारचं आश्वासन सगळ्यांनी दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी. आणि लवकरात लवकर कायदेशीर बाबी बघून त्याचबरोबर दिल्लीमध्ये गृहमंत्र्यांची चर्चा करून दोन्ही राज्याची जी कमिटी आहे ती कमिटी त्याप्रमाणे निर्णय घेईल.